सरकारच्या शिष्टमंडळाने घेतली मनोज जरांगेंची भेट। मुख्यमंत्री जरांगेंसोबत चर्चा झाल्याची माहिती। सरकारकडून जरांगे पाटलांची मनधरणी। आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही। चर्चेत जे झालंय ते तुमच्या समोर मांडणार। काही कागदपत्रांवर आपल्याला चर्चा करायची आहे, जरांगे पाटलांचं विधान। आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, मात्र ते शांततेत झालं पाहिजे। उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू असल्याची माहिती। मुख्यमंत्र्यांनी जरांगेंसोबत नवी मुंबईत जाऊन चर्चा केली पाहिजे। मराठा आरक्षणावर तोडगा नाही काढला तर महाराष्ट्रात हाहाकार उडेल, संजय राऊतांचं वक्तव्य। जरांगे पाटलांनी सरकारला अनेकदा वेळ दिलेला होता, मात्र आता जरांगेंच्या मागण्या सरकारने त्वरित मान्य कराव्यात। अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते कर्तव्य पथावर ध्वजावंदन। पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉनसह प्रमुख पाहुणे होते उपस्थित। प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर शंख नगाडींसारख्या भारतीय वाद्यांचा समावेश। परेडसाठी देशातील 1500 शेतकरी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित। महाराष्ट्राचं चित्ररथ कर्तव्य पथावर। चित्ररथातून साकारला शिवराज्याभिषेक सोहळा। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शहीद जवानांना आदरांजली। राष्ट्रीय युद्ध स्मारकावर शहीदांना मानवंदना। केंद्र सरकारकडून 5 जणांचं पद्मविभूषण, 17 जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर। व्यंकय्या नायडू, वैजयंतीमाला चिरंजीवी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर। मराठा आरक्षणासंदर्भात सरकारचे प्रयत्न सुरू। मराठा आरक्षणावर लवकर तोडगा निघेल। संदीपान भुमरे यांची आरक्षणावर प्रतिक्रिया। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, याबद्दल दुमत नाही। कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण देणार, दादा भुसेंचं विधान। नवी मुंबईत छगन भुजबळांविरोधात मराठा आंदोलक आक्रमक। भुजबळांविरोधात आंदोलकांची घोषणाबाजी। विधिमंडळात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या हस्ते ध्वजारोहण। विधिमंडळ परिसरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह। छत्रपती संभाजीनगरात पालकमंत्री संदीपान भुमरेंच्या हस्ते झेंडावंदन। झेंडावंदनाला अंबादास दानवे, इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे होते उपस्थित। एपीएमसी मार्केटमध्ये मनोज जरांगेंच्या हस्ते झेंडावंदन। माझं नशीब म्हणून ध्वजांचा मान मिळाला। मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। नागपूरच्या संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजावंदन। ध्वजावंदनानंतर मोहन भागवत यांनी देशवासियांना संविधान वाचवण्याचं केलं आवाहन। प्रजासत्ताक दिनानिमित्त राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी निवासस्थानी राष्ट्रध्वज फडकावला। आज देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह। प्रजासत्ताक दिनानिमित्त रियासीमधील भीमगड किल्ला तिरंगी दिव्यांनी उजळला। जम्मू काश्मीरमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगी रोषणाई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।